लक्षवेधी क्रमांक 4 प्रमाणे अध्यक्ष महोदय, मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीत मीरा रोड आणि भाईंदर असे दोन शहर आहेत. भाईंदर हा 90 पूर्वीचा डेव्हलप झालेला आहे आणि रिडेव्हलपमेंटचा मोठा प्रश्न मीरा भाईंदरमध्ये उत्पन्न झाला आहे. शासनाने काहीतरी चांगलं करावं पूर्ण विकासासाठी, त्यासाठी अनेक योजना आणली, पण ते योजना सर्वांना नुकसानदायक ठरली अशा प्रकारचं झालं. आज 90% भाईंदरमध्ये क्लस्टर योजना राबवली गेली. म्हणजे क्लस्टर राबवल्यानंतर तुम्हाला इंडिपेंडेंट बिल्डिंगला परवानगी देता येत नाही. आपण उत्तरात म्हटलंय की 10,000 चौरस मीटर आणि कंजेस्टेड एरिया असेल तर 4,000 चौरस मीटर हे आवश्यक आहे. परंतु 10,000 मीटरमध्ये साधारण 20 बिल्डिंग येतात आणि 20 बिल्डिंग एकत्र होऊ शकत नाही. आज जवळजवळ ज्या दिवसापासून क्लस्टर लागला 2.5 वर्ष झाले. 2.5 वर्षामध्ये महापालिकेने धोकादायक अनेक इमारती तोडली, काही लोकांनी स्वतःहून खाली केली, परंतु एकाला रिडेव्हलपमेंट परवानगी देता आली नाही, कारण की क्लस्टर आहे. आता 20 बिल्डिंगमध्ये एक बोलतो आमची बिल्डिंग नवीन आहे, दुसरा बोलतो आमचा कन्व्हेन्सचा प्रॉब्लेम आहे, तिसरा बोलतो आमचा टेनेंट आहे, चौथा बोलतो आमचा वेगळा प्रॉब्लेम आहे. हे कधी 20 बिल्डिंग एकत्र येत नाही, पण त्यांना कधी परवानगी दिली गेली नाही. दुसरं युनिफाईड DCR आपण आणलं. आता बरेच ठिकाण जिकडे क्लस्टर नाही आहे तिकडे युनिफाईड DCR मध्ये त्यांना परत घर मिळावं, त्यासाठी जास्तचं FSI इन्सेंटिव्ह FSIची आपण त्यामध्ये प्रोव्हिजन केली. पण दुसऱ्या बाजू आपण हाईट रेस्ट्रिक्शन टाकलं रोड विथ प्रमाणे. म्हणजे उदाहरण, मला आता मी परमिसेबल आहे की मला 10,000 फूट मिळतील, पण रस्ता छोटा असल्याने मला ते 10,000 मीटर पूर्ण कन्झ्युम करता येत नाही. अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात तक्रारी असल्याने गेल्या 2.5 वर्षात एकही रिडेव्हलपमेंट होत नाही. तर त्यासाठी मंत्री महोदयांना माझे स्पेसिफिक प्रश्न असा आहे, ही क्लस्टर योजना आतापर्यंत सक्सेस झाली नाही असं महापालिकांनी सुद्धा शासनाला अनेक वेळा पत्र दिलंय. तर आपण त्या क्लस्टर योजनामध्ये इंडिपेंडेंट स्वतंत्र बिल्डिंगला परवानगी देणार का आणि क्लस्टर ऑप्शनल करणार का, हा पहिला प्रश्न. दुसरं, आतापर्यंत आपण क्लस्टरमध्ये इंडिपेंडेंट परवानगी दिली आहे का कोणाला तरी, आणि दिली असेल तर बाकीला का आपण टाळतात, आणि समजा कायद्यात नसेल, कारण की आपण उत्तरात म्हटलं की क्लस्टरमध्ये इंडिपेंडेंट देता येणार नाही, पण आमच्या माहितीप्रमाणे 1-2 लोकांना आता दबावाखाली की का दिली माहीत नाही, तर त्याच्यावर आपण काय कारवाई करणार. तिसरं, रस्त्याची जी अटीची शर्त आहे रिडेव्हलपमेंटला की एखादा FSI परमिसेबल आहे, पण रस्त्याच्या अटीच्या कारणाने ते FSI कन्झ्युम करता येत नाही युनिफाईड, तर ती अट आपण शिथिल करणार का. दुसरं, पोडियम आता पार्किंग कंपल्सरी केल्याने 3 माले 4 माले पोडियम करावं लागतात आणि बिल्डिंग 24 मीटर. तर बिल्डिंगचं एरिया आपण जे रेसिडेन्स एरिया तेवढंच करा, पोडियमचे एरिया त्याच्यातनं वगळणार का, असे माझे 4 प्रश्नाचं आपण उत्तर द्यावं, जेणेकरून मीरा भाईंदरच्या लोकांना नागरिकांना हे मिळतील. अध्यक्ष महोदय, क्लस्टरची जी योजना आणली अध्यक्ष महोदय, तीच याच्यासाठी आणली जेव्हा UDCPR मंजूर झाला, त्यावेळी लागू झाला, त्यावेळेस क्लस्टर अशासाठी केले गेले की छोट्या रस्त्यांवरची डेव्हलपमेंट होत नाही, FSI मिळत नाही, त्याचप्रमाणे नागरिकांना बाकीच्या सोयीसुविधा देण्यासाठी क्लस्टरचा उपयोग होतो. या उद्देशाने खरं तर क्लस्टरची योजना आणली अध्यक्ष महोदय. आता सदस्यांनी जे प्रश्न त्याच्यामध्ये मांडलेले आहेत की अनेक इमारती धोकादायक झालेल्या आहेत मीरा भाईंदरमध्ये, कारण ग्रामपंचायतीच्या काळामधली बांधकामं पण आहेत, त्याच्यानंतर नगरपालिका झाली, महानगरपालिका झाली, आणि त्यामुळे अशा धोकादायक इमारतींना स्वतंत्रपणे रिडेव्हलपमेंट ह्याच्यामध्ये करता येत नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय, सदस्यांनी विचारलेल्या दोन्ही गोष्टी, म्हणजे जर शासनाच्या साईडनी पण क्लस्टर हे उपयुक्तच आहे, उपयुक्तच होतं, पण आणि आता आपण जसं मीरा भाईंदरमध्ये 24 क्लस्टर हे केले आणि त्याच्यातली 7ची कारवाई आपली चालू पण आहे आता. पण तरी सुद्धा सदस्यांनी ज्या अडचणी मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्या सर्व FSI असेल किंवा ज्या रस्त्यावर FSI मंजूर करणं असेल किंवा एखाद्या इमारतीला परवानगी देणं असेल, ह्या पॉलिसी डिसिजन ह्या त्या महानगरपालिकेप्रमाणे करायला पाहिजे. आणि हा पॉलिसी डिसिजनचा प्रश्न असल्यामुळे अध्यक्ष महोदय, याची एक मीटिंग माननीय नगरविकास मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनामध्ये घेतली जाईल. चला पुढे जाऊ. नाही झालं ना, त्यांनी मीटिंग. हा या मंत्री महोदयांना प्रश्न आहे की आपण क्लस्टर असल्या कारणाने इंडिपेंडेंट बिल्डिंगला परवानगी देता येत नाही,
आपण सभागृहामध्ये आश्वासित करणार का की अशा एकही इमारतीला अजूनपर्यंत परवानगी दिली नाही जे क्लस्टरमध्ये? आमच्या माहितीप्रमाणे काही ठराविक लोकांना आपल्या सोयीप्रमाणे परवानगी दिली, बाकीला नकारलं, आणि असं असेल तर संबंधित अधिकारी आपण काय कारवाई करणार ते आम्हाला उत्तर द्या. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सदस्यांनी सभासदांनी मांडलेलं मागणं खरं समजून याची आज निश्चित माहिती घेतली जाईल आणि असं असेल तर कारवाई केली. चला सांगितलं आता त्यांनी मीटिंग घेतो म्हणून